मवियात न जाण्याचा निर्धार करणारे राजू शेट्टी हे आता ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये राजू शेट्टी हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। काही दिवसांपूर्वीच मवियात न जाण्याची राजू शेट्टी यांनी भूमिका जाहीर केलेली होती। मात्र आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राजू शेट्टी हे जाणार आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांची भेट देखील होणार आहे। काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी मवियामध्ये न जाण्याचा निर्धार बोलून दाखवला होता। आपण स्वतंत्र लोकसभेची निवडणूक लढवणार असं देखील राजू शेट्टी यांनी बोलून दाखवलेलं होतं। मात्र आज राजू शेट्टी ठाकरेंची भेट घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, थोड्याच वेळात राजू शेट्टी आणि ठाकरेंची भेट होणार आहे। कोणकोणत्या जागांवरती त्यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि लोकसभेच्या जागांवरचा जो तिढा आहे तो कशा प्रकारे सुटणार आहे? प्रथमेश, खरं तर आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांची ही तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे। मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची आहे ही चर्चा अजून सुरू आहे। या चर्चेतून नेमके काय निष्कर्ष निघतात हे आपल्यापर्यंत अजून आलेले नसले तरी देखील आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे। याच वेळी ज्यावेळी आपण पाहिलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतः हातकणंगलेची जागा वेळ पडल्यास राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्याची तयारी दर्शवली होती। मात्र काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याचा इशारा दिला होता। कारण आपण पाहिलं तर राजू शेट्टी ज्या जागेची मागणी करतायत त्या 6 जागा आहेत। या 6 जागांपैकी काही ज्या 3 जागा आहेत ह्या शिवसेनेच्या जागा आहेत आणि शिवसेना सध्या तरी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जागा सोडण्यावर ठाम नाही आहे, त्या आपल्या जागेवर ठाम आहेत। त्यामुळे राजू शेट्टी हे स्वबळावर येथे लोकसभा निवडणूक लढवतील हे मात्र निश्चित आहे। दुसरं एक पाहिलं तर हातकणंगले हा राजू शेट्टी यांचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघातून राजू शेट्टी हे खासदार देखील होते, त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या मतदारसंघाचं। मात्र त्याच मतदारसंघात जयंत पाटील यांच्यापैकी एक वर्चस्व आहे। जयंत पाटील हे आपल्या नक्की चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।